तर उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर राज्यामध्ये राजकारण चांगलेच तापलेलं आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी। नांदेडच्या मुखेडमध्ये सभेसाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। तर बॅग फक्त तुमच्या तपासल्या जात नाहीत, प्रत्येकाच्या तपासतात। चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर गाडी अडवल्यानं उद्धव ठाकरे संतापले। गाडी अडवणारा अधिकारी नंतर गायब। कोकण दौऱ्यावर जात असताना गाडी अडवल्यानं ठाकरेंचा संताप। माझ्यासह मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅगा नियमित तपासल्या जातात। आम्ही कधी या गोष्टीचा कांगावा केला नाही। बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं। उद्धव ठाकरेंकडून प्रत्येक गोष्टीत रडारड असते। उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्याच्या आक्षेपावर श्रीकांत शिंदेंची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची बॅग पण निवडणूक आयोगाने चेक केली होती असं म्हणत लगावला टोला। उद्धव ठाकरे काय पहिली निवडणूक लढवत नाहीयेत। निवडणुकीत अनेक नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात। त्यांनी जे केलं ते स्वस्त पब्लिसिटीचा प्रकार होता। जबाबदार नेत्यानं कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देणं आवश्यक आहे। राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार कोणी दिला? ठाकरे अधिकाऱ्यांना धमक्या देत होते, त्यांच्या प्रचारावर बंदी आणा, नितेश राणेंची आयोगाकडे मागणी। भंडाऱ्याच्या शहापूरमध्ये नाना पटोले यांच्याही बॅगेची तपासणी। नियम सर्वांना सारखा असेल तर मोदी, शहा, योगींच्या बॅगा तपासा। नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। राजकीय नेत्यांच्या बॅग तपासणी नियमानुसारच। वेळ आल्यास शहा आणि नड्डांचंही हेलिकॉप्टर तपासणार। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ठाकरेंच्या बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचंही कौतुक।